थोडस लेट झालो, 10-15 मिनिटं जरा उशीर होते. मित्रांनो, सर्वांना अविनाश आसबे तर्फे हार्दिक स्वागत. ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने मी अविनाश आसबे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज या ट्रेनिंग मीटिंग मध्ये मी पहिल्यांदा जॉईन झालेल्या मेंबरचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो की त्यांनी आपला हा एक प्लॅटफॉर्म चूज केला त्याबद्दल आणि आपली आर्थिक आझादीसाठी तुम्ही आम्हाला जो काय सपोर्ट करता आहात, आपल्या भारताला एक स्वतंत्र करण्यासाठी जो तुम्ही आज आपल्या ह्या कंपनीच्या कॅम्पेनिंग मध्ये पार्टिसिपेट झाल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो. पण मित्रांनो, ही काय कन्सेप्ट आहे, हा कुठलाही MLM चा प्लॅन नाही. आणि ह्या MLM च्या प्लॅन मध्ये जर का आपण बघितलं तर माणसं फक्त आपण एकदा जोडतो आणि जोडल्यानंतर आपले एकदाच पैसे मिळतात. पण हा एक कन्सेप्ट असा आहे की आज मार्केटमध्ये गेली 25 वर्षापासून, त्याचं नाव आहे आपण Amazon बोलतो, की ह्या ऑनलाईन क्षेत्रामध्ये ह्या कंपन्यांनी सुरुवात केली 25 वर्षापूर्वी. आणि आज ही कन्सेप्ट आज मार्केटमध्ये 25 वर्ष जुनी आहे. हा नवीन कन्सेप्ट नाहीये मित्रांनो. आज जर का आपण फेसबुक बघितलं तर जरा 16 वर्ष झाली आहेत. इंस्टाग्राम बघितलं तर जवळजवळ 10 वर्ष झालेली आहेत. पेटीएमला बघितलं तर 10 वर्ष झाली आहेत. गुगल पेला बघितलं तर साधारण 4.5-5 वर्ष झालेली आहेत. असे हे जे काही ऍप्लिकेशन आज आपण मार्केटमध्ये वापरतो, आज या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून जर का आपण बघितलं तर ह्या सिस्टीमला जवळजवळ 20 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्ष झालेली आहेत आणि आपण ह्या सिस्टीमचा एक भाग झालेलो आहोत. कारण इंडियन लोक बाहेरच्या ऍप्लिकेशनला खूप लगेच जवळ करतात आणि आज आपल्याला कळालंय की आज आपण जेवढं जवळ जाऊ ना त्याच्यावरती आज आपल्यावरतीच कारवाई आता व्हायला सुरू झालेली आहे. थोडक्यात आज चायना आणि इंडियाचं जे काय आता वॉर युद्ध चालू करण्याची शक्यता अशी दाट वाढती आपल्याला. म्हणजे आतापर्यंत आपण जे चायनाचे ऍप्लिकेशन वापरले त्याच्यातून आज आपल्याला एवढं मोठं त्यांना केलं की आज 2 देश फक्त आपण बघितलं, भारत आणि अमेरिका यांनी त्यांचे 59 ऍप्लिकेशन जर का त्या बॅन केले होते तर त्याच्यातनं 350 लाख कोटी रुपयाचं त्यांचं आता नुकसान झालेलं आहे. सांगतो मुद्दे, पण मला म्हणायचं की 350 लाख कोटी रुपये आपण अशा देशाला देत होतो की तो आपल्यावरती पहिल्यापासूनच. मित्रांनो, आता आपल्याला परत एक वेळ आलेली आहे की एकत्र येण्याची आणि एकत्र येऊन काहीतरी आपल्याला चांगलं वेगळं करण्याचं एक सुवर्ण संधी आपल्या हातात आली आहे. आज काही लोक आज आपलं संरक्षण करतात, आपल्या देशाचं संरक्षण करतात, पण ही लोक आज वरून ऍप्लिकेशन सोडून आज आपण त्यांना मदत करून आज ते इंडियातला पैसा खूप मोठ्या घेऊन चाललेले आहे. हे सर्वांना माहिती आहे. मी प्लॅनिंग मध्ये सांगतो, आपल्या गेस्ट सेमिनार मध्ये सुद्धा मी सगळं सांगतो, त्यामुळे मी प्लॅन काय परत रिपीट करणार नाही. माझं एकच आज कसे कमवू शकतात आणि ही कंपनी लॉंग टर्म कशी चालू शकते किंवा हा कॉन्फिडन्स देण्यासाठी म्हणून मी रात्री सँडविचची मीटिंग आता तुमच्या समोर सादर करतो आहे. कारण ह्या कंपनीबद्दल बोलायचं झालं तर मला ह्या कंपनीने खूप मोठं पण केलेलं आहे आणि मला अजून मोठं करायचंय. कारण का माझं टार्गेट आहे की कमीत कमी 35 कोटी लोक आपल्या या 7 वर्षांमध्ये आपल्या ह्या कंपनीला जोडून द्यायचे आहे. स्पीड एवढा वाढलेला आहे की एवढी लोक आज तुमच्यावरती आमच्या बरोबरती काम करत आहेत की जो स्पीड आपल्याला पाहिजे होता हा थोडासा कमी पडला होता, तुम्हाला माहिती आहे. पण कालची फिगर आपण 10 लाख लोक क्रॉस झालेली आहेत. त्याबद्दल मी सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन करतो की आपल्या संघटनेने एकत्र येऊन आपण साधारण 7 महिन्याच्या कालावधीमध्ये, 7 महिन्याला अजून जवळजवळ 10 दिवस बाकी आहेत मित्रांनो, पण ह्या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जवळजवळ 10 लाख रुपयाचा, 10 लाख लोकांचा टप्पा आपल्या कंपनीने आता गाठलेला आहे. आणि आपला जो काय ब्रेक इव्हन पॉईंट होता की आपल्याला तेवढं पाहिजे होतं की आज 10 लाख लोक जर का झाली तर 10 लोकांच्या माध्यमातून आपल्या पहिल्या दिवसापासून ऍडचा फ्लो चालू होऊ शकतो, त्यानंतर रिव्हेन्यू जनरेट होऊ शकतो आणि अशा ह्या रिव्हेन्यू मधून आपला लाईफ टाईम पर्यंत इन्कम मिळू शकतो. कारण आपण ऍप्लिकेशन बेस मध्ये काम करतो आहोत. त्या ऍप्लिकेशन बेस मध्ये काम करत असताना लक्षात ठेवायचं की आपण कुठल्याही, जसं एखाद्या ऍप्लिकेशनला आपण जेवढे जास्त युजर्स वाढवायचा प्रयत्न करतो तेवढा आपल्याला काय होतं, ट्रॅफिक जॅम होतो. आणि जेवढा ट्रॅफिक जॅम होतो मित्रांनो की त्या ट्रॅफिकच्या माध्यमातून आज ऍडव्हर्टाइजमेंट वाला असेल किंवा आज कुठलाही इन्व्हेस्टर असेल किंवा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असेल त्यांच्या ऑटोमॅटिक आपल्याला लक्ष देतं. आज तुम्हाला माहिती आहे की आपण गेल्या आठवड्यामध्ये 8 तारखेला आपल्या एका पुण्याच्या मोठ्या हॉलमध्ये आपण एक मीटिंग घेतली होती आणि याच्यामध्ये कंपनीने आपल्याला दाखवलं होतं, म्हणजे त्या 100 लोकांसाठी हा फक्त प्रोग्राम होता कंपनी मार्फत. ही कंपनी खरंच जनरल करते का,
किंवा आज बाकीचे काही व्हिडिओज आज मार्केटमध्ये फिरतायत की ही कंपनी आज बघा तुम्ही नुसतं जॉईंट व्हा, तुम्ही काही ऍप्लिकेशन जरी ओपन नाही केलं तर तुम्हाला 20 रुपये मिळतात, हे कुठं पैसे देतायत. आता यांना असा प्रॉब्लेम आला की पैसे देत आहेत म्हणून सुद्धा यांना प्रॉब्लेम होते. ज्या कंपन्या पैसे देत नव्हत्या त्यांच्याबद्दल सुद्धा हे बोलत होते. आता आज ही कंपनी हे लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये जवळजवळ आपण नाही म्हटलं तरी 5 ते 6 लाख लोकांना त्यांच्या घरामध्ये कमीत कमी 1000, 2000, 5000 रुपयाची मदत केली आहे. आतापर्यंत कुठलंही गव्हर्नमेंट आपल्याला समोर आलं नाही आणि आज आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवरती आज 10 लाख लोकांचा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. आता 10 लाख लोकांनी करायचं काय आहे यासाठी आज ही मिटिंग घेतली की ह्यासाठी आज जवळ आपण 27 ते 28 लोक आज आपल्या मीटिंग मध्ये ऐकतात. मी सर्वांचं स्वागत करतो आणि माझा एकच मेसेज फक्त सेव्हिंगचा मला तुम्हाला पोहोचत आहे. कारण त्या दिवशी जी मीटिंग झाली की त्यांनी आम्हाला आपला चेहरा आपल्या समोर आणून ठेवलेला आहे. आज कंपनीचे जनरेशन करतीस मी गेली 1.5 वर्षापासून बघतोय पण ते त्यांच्या दुसऱ्या ऍप्लिकेशन वरती काम करत असताना आज त्यांचं लुडो चॅम्पचं ऍप्लिकेशन आहे, माइंड स्किलचं ऍप्लिकेशन आहे की त्यातनं जर का तुम्ही बघितलं तर 20,000, 25,000, 30,000 लोक एक एक व्यक्ती पैसे कमवते त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून. आज हा प्लॅटफॉर्म तर त्यांचा जिवंत आहेच पण त्यांनी दुसरा एक प्लॅटफॉर्म आपल्यासाठी ओपन केला आहे त्याचं नाव आहे बिगली. पण लाज वाटते मित्रांनो सांगायला की आज आपण 8 लाख लोक त्यावेळेला जॉईन होती आणि या 8 लाख लोकांपैकी त्यांची ऑनलाईन लाईव्ह कंपनीने जेव्हा हे प्रोग्राम आपल्या समोर साजरा केला तेव्हा फक्त 7,200 लोकांचेच ऑनलाईन फक्त हे ऍप्लिकेशन ओपन होते. म्हणजे आपण 8 लाख कुठं आहोत आणि 7,200 ऍप्लिकेशन फक्त आणि त्यातले फक्त एवढेच लोक 7,200 ऍप्लिकेशन डाउनलोड झालेले आहेत आणि त्यातले फक्त 163 लोक फक्त ते गेम बघत होते किंवा ते खेळत होते. म्हणजे लाईव्ह जे होते ते फक्त 163 लोक होते आणि 163 लोकांच्या माध्यमातून सुद्धा कंपनीने आपला पैसे कसे जनरेट होतात ते सुद्धा दाखवलं मित्रांनो की फक्त अर्ध्या तासाच्या प्रोग्राम मध्ये कंपनीला $83 प्रॉफिट झाला होता. त्यात हायएस्ट जो कोणी चांगल्या एरियामध्ये माणूस असेल ते 1000 लोकांच्या इम्प्रेशन्स मध्ये कंपनीचा जनरेट झालेला तो पेआउट होता मित्रांनो तो $8.30 एवढा मोठा नफा होता. म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीने त्याला चांगल्या एरियामध्ये जर का ही गेम खेळता त्यावेळी जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आली होती त्या ऍडव्हर्टाइजच्या माध्यमातून कंपनीला $1.30 एवढे इन्कम जनरेट झालं म्हणजे जवळ 100 रुपये पैसे खर्च आणि सर्वात कमी रेट होता स्पेन मध्ये 0.60 स्पेन्स मध्ये होता. म्हणजे आज सगळ्यांची तोंड कंपनी तर बंदच केली की आज जेवढा काय माझ्याकडे डाटा आहे छोटासा त्या डाटाच्या मार्फत सुद्धा मी जवळजवळ अर्ध्या पाऊण तासामध्ये $83 इन्कम घेऊ शकतो फक्त 7,500 लोकांवरती. मग ही जर का 7,500 लोक जर का आपण 8 लाख लोक जर का डाउनलोड करून घेतली असते आणि रोज जर का खेळत बसलो असतो तर मित्रांनो आतापर्यंत जनरेशन खूप मोठ्या होणं चालते. त्या दिवशी बघितलं त्याला रात्री आणि मला परत स्क्रीनशॉट टाकला की आज आता 42,000 झालेली आहे. आता आज रात्रीचं आपल्याला कळेल की आज आपलं गरज वाढवतोय आपण पण आज तुम्ही सुद्धा प्रयत्न करता आहात. पण मित्रांनो खरं सांगू जोपर्यंत आपण ते ऍप्लिकेशन वापर करणार नाही जोपर्यंत त्या ऍप्लिकेशन मध्ये घुसून आपण एखादी गेम किंवा कुठलं तरी 5 ते 15 मिनिटं 20-25 मिनिटं आपण लाईव्ह राहणार नाही तोपर्यंत कंपनीला पैसे जनरेट होणार नाही. आज साने सुद्धा काल सांगितलं की आज जे काय आपण करतोय ते तुमच्यासाठी करतोय. मी माझा प्लॅटफॉर्म काय करून सोडून दिलेला आहे. आता गर्दी तुमचं काम करणं आहे आणि या गर्दीबरोबर रोज ऍप्लिकेशन यूज करून आज त्याच्यावरती कमीत कमी 10-15 मिनिटं तुम्ही ट्रॅफिक जाम करणं हे तुमचं काम आहे. तुम्ही जेवढा ट्रॅफिक जाम कराल तेवढा पैसा या कंपनीला मिळणार आहे आणि ही कंपनी तुम्हाला लाईफ टाईम पर्यंत पैसे देऊ शकतो. हे उदाहरण श्रीमंत उदाहरण त्यांनी लाईव्ह मध्ये काढलं आपलं. त्याला आज व्हिडिओ क्रिएटिंग करून तयार झालेला आहे. उद्या ओटीटी चॅनल जो आपला ओएसएम फिक्स आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ सुद्धा येईल तुम्हाला तिथे बघायला सुद्धा मिळेल. तर ते कंपनी एवढं करतोय सांगते तुम्हाला की 10 लाख युजर झाला त्याच्या डाउनलोड सुद्धा जर का बघितलं तर साधारण 5 लाख लोकांनी फक्त ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेतलेलं आहे. मग बाकीचे काय फक्त पैशासाठी झाले पण पैसे सुद्धा कंपनी आता पण थांबवलेत का? आज त्यांचा ब्रेक थ्रू पण 10 लाखाचा होता आज 30 कोटीच्या 40 कोटीच्या घरापर्यंत आज कंपनी आपल्यापर्यंत पैसे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. मग मला सांगा की आता आपली नैतिक जबाबदारी नाही का की आपण 10 लाख लोकांचा आता मोठा गृह तयार केलेला आहे पण या 10 लाख लोकांचं डाउनलोड करण्यासाठी किती दिवस लागतात? मी शनिवारी पासून सांगतोय की आज सोमवारपासून आज आपला फिल्टर लागणार आहे. किती लोकांनी डाउनलोड करायला पाहिजे ऍप्लिकेशन? जर का तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड नाही करून घेतलं आणि खालच्या लोकांना जर का तुम्ही सांगितलं नाही की डाउनलोड न करता तुम्हाला पैसे देत पण आता या आठवड्यामध्ये कधीही फिल्टर लावू शकतो. आपला आता ओएससीचं फक्त 2 सर्टिफिकेट राहिले पेंडिंग. हे जर का फायनल झाले ना मित्रांनो की उद्या सुद्धा किंवा परवा सुद्धा कंपनी डायरेक्टली तुम्हाला हे फिल्टर लावू शकते की उद्यापासून किंवा परवापासून मी म्हणून या आठवड्यामध्ये कधी आयोजनचं काम आपल्या सर्टिफिकेट मिळालं तर मित्रांनो आपण ऍपल वरती
आणि लॉन्च झाल्यानंतर कंपनी डायरेक्ट सर्वांना फिल्टर लावणार आहे. मग आज जी काही तुमच्या फिगर आज मिळते आहे एक घटक आपल्याला लागलेलाच आहे की आज आपल्या कॅबिनची किंवा आपण प्रमोशनची जी ऑफर आता ठेवली की 4,000 रुपये मिळतील तर 5 टाकले तर परत 8,000 मिळतील म्हणजे ज्या लोकांची इन्कम खूप 20, 25, 30,000, 40,000, 50,000, 60,000 होती त्याची इन्कम सुद्धा साधारण 15,000, 20,000, 18,000 वरती आता येऊन थांबलेला आहे. माझं सुद्धा इन्कम 3,15,000 डायरेक्ट 80,000 वरती आले मित्रांनो. मला काय वाटत नाही पण मला माहिती आहे की आज प्रत्येक जण जो काम करतो त्यालाच पैसे मिळाले पाहिजे. जो बसून मिळतो खातोय किंवा फक्त त्यांनी कंपनीचं प्रमोशन नाही केलं की आज कंपनीला गरज होती 10 लोकांची जॉईन करायची म्हणून फक्त 10 लोक टाकली आणि खालच्या लोकांना तो पैसे घेत होता घरातले 2-2, 3-3 आडी होते त्याच्यामुळे आज आपल्या कंपनीला सर्वात मोठा फटका बसला असं म्हणणार नाही त्याला पण आज कंपनीचा तेवढा पैसा आज या सिस्टीममुळे आपला वाचला आहे. 63% आपला पेआउट हे 2 दिवसामध्ये आपण कमी वाटतो विचार करा म्हणजे 100 रुपये वाटायचे होते आज तिथे कंपनी जवळजवळ 47 रुपये आज वाटते. म्हणजे अजून आपल्या कंपनीची ताकद वाढली नाही. बॅकअप खूप मोठ्या प्रमाणात वाढला अजून आपल्या. मग आज ज्या लोकांना ऑटोमॅटिक पैसे येत होते ते बंद झाले आणि आज जी लोक रेग्युलर काम करतायत ते लोकांना आता प्रमोट करायला सुरुवात केली त्यामुळे आपला हा जो काय डाटा आहे हा निसर्ग वाढत चाललाय. रोजचे 40 जण 70-80 हजारच्या घरामध्ये आता हे कंपनीची जॉईनिंग चालली आहे. म्हणजे आपल्या जॉईनिंग करायचे आपलं टॉपअप कधी करायचे आपण जेव्हा जॉईनिंग झाल्यानंतर आपण टॉपअप करतो म्हणजे टॉपअप झालेली लोक आपल्या ऍप्लिकेशन डाउनलोड कधी करणार ते डाउनलोड करून घेतल्यानंतर त्यानंतर जे काही गेम्स आहेत किंवा जे आपण लाईक कमेंट करतो ते शेअर करण्यासाठी आता कंपनी हे दोन जे काय आता गेमिंग आज स्पेस शूटर आणि आपलं एस्ट्रॉइड अटॅक हे दोन जे काही ऍप्लिकेशन्स आपल्यामध्ये आता लोड केले मध्ये याचं कारण एकच आहे कारण थोडासा अजून वेळ लागणार आहे. जोपर्यंत आयोजला आपला सर्टिफिकेट क्लिअर मिळत आहे तोपर्यंत आपलं नवीन लुक या दिवसात या आठवड्यामध्ये तुमच्या समोर येईल हे लुक त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ शेअरिंग असेल त्यानंतर व्हिडिओ कॉलिंग असेल त्याच्यामध्ये त्यानंतर चॅटिंग असेल त्यामध्ये तुम्ही फॉलो तुम्ही त्यात करू शकता फ्रेंड रिक्वेस्ट टाकू शकता त्याच्यामध्ये हे सगळ्याचे जे ऍप्लिकेशन ऑलरेडी आपलं तयार आहे ते फक्त लोड करायचं आहे एकदा परमिशन जर काय मिळाली आपला की आपण आयओसी अँड्रॉइड या दोन ह्याच्यावरती आता आपण ऍप्लिकेशन लॉन्च करतो आहोत की आज सर्वात मोठा ग्राहक जो आहे तो आपला आयओसीचा आहे म्हणजे ऍपल कुकर आहे. कारण ऍपलच्या जे काही मोबाईल आहे त्याच्यावरती येणारे जे झालेले आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात जास्त पैसा देऊ जातात. अँड्रॉइड पेक्षा ऍपलचे कस्टमर आपल्याला जर का जास्त मिळाले आज जर का अँड्रॉइडचे कस्टमर तुमचे 1 लाख असेल आणि ऍपलचे कस्टमर फक्त 15 ते 20,000 असेल तर कंपनीचा त्या रेव्हेन्यू खास सेल करतो. मग आज कंपनीचं पहिलं टार्गेट मार्केट तर तेच आहे की ऍपलवरती त्यामुळे 2 ते 3 दिवसामध्ये मेबी या आठवड्यामध्ये ते ऍप्लिकेशनचे परमिशन मिळाली ते लोड होणार आहे. त्याचप्रमाणे आज कंपनी एवढी मोठी तयारी केली की आज जर इकडच्या ऑफिसला नवीन ऑफिसला आज 60 लोकांचा रिव्ह्यू तयार केला आहे आणि पलीकडच्या ऑफिसला 40 लोकांचा रिव्ह्यू तयार केला आहे. आज 100 लोकांची फील्ड कंपनी तयार केली. आज कंपनी तुम्हाला कस्टमर केअर नंबर सुद्धा आज लॉन्च केला आहे की त्या कस्टमर केअरच्या नंबरमध्ये ते फक्त एवढं लिहून दिलेलं आहे मराठीमध्ये हिंदीमध्ये की तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबर फक्त आहे तो त्या व्हॉट्सअपमध्ये फक्त तुमचा मोबाईल जर का चुकला असेल किंवा नाव चुकला असेल ते करेक्शनसाठी फक्त हा नंबर केला आहे. उद्या 2 अजून कार्ड ऍक्टिव्हेट होणार आहे 3 कार्ड ऍक्टिव्हेट होणार आहे. आपल्या कंपनीचे 4 नंबर तुम्हाला मिळणार आहेत. एक म्हणजे तुम्हाला केवायसी साठी येईल एक तुम्हाला केवायसी अपडेशन साठी आणि पेआउट साठी येणार आहे मित्रांनो. दुसरा जो आहे की कॉमन एक आपण प्रश्न विचारतो का फिलिपिन मध्ये डाउनलोड नाहीये किंवा पासवर्ड येत नाहीये किंवा माझा आयडी ओपन होत नाहीये त्यासाठी अजून एक नंबर आहे. म्हणजे हे 4 नंबर वेगवेगळे आहेत मी तुम्हाला कृपा करून आज जोडून विनंती करतो की ज्या नंबरला जी कंप्लेंट टाकायची आहे त्याच नंबरला ती कंप्लेंट टाका. तुमचं त्याला व्हॉट्सअप आहे फक्त तिथं कॉल उचलला जाणार नाही इन्कमिंग आउटगोइंग दोन्ही बंद केले त्या नंबरचे. तुम्हाला फक्त एक नंबर यासाठी दिलेला आहे की तुम्ही तिथं कंप्लेंट रेज करावी आणि ही कंप्लेंट रेज केल्यानंतर तिथून पुढे तुम्हाला 15 मुलं बसवलेले आहेत की तो एक मुलगा या 15 लोकांना ही तुमची कंप्लेंट भराभर डायव्हर्ट करणार आहे की एका दिवसामध्ये मॅक्झिमम कंपनी 24 तासाचा टायमिंग ठेवला आहे की तुम्ही या फोनवरती जी काही कंप्लेंट टाकलेली असेल ती तुम्हाला 24 तासामध्ये रिझॉल्व्ह केली जाईल. माझी कंपनी आपल्यासाठी काम करते. मग आपण काय करतोय आपला हा रेशो जो आहे आज कंपनी विचार करते की जर का 10 लाख लोक झाले असेल आज या 10 लाख लोकांच्या माध्यमातून आजचा रेशो जर बघितला होता तर 70-80,000 जॉईनिंग आज करतायत म्हणजे साधारण 1 लाख लोक काम करतात म्हणजे 10% हा रेशो आता आलेला आहे. हा पहिल्यांदा रेशो होता साधारण 3.5-4%, 5%, 6% होता आता 10% आला आहे. मित्रांनो अजून या 2-3 दिवसामध्ये हा रेशो थोडा वाढेल कारण ऍप्लिकेशन त्याचा सुरक्षित झाल्यानंतर आज काही गावात आज ऑफिसला काही लोकांना होती औरंगाबादमध्ये काही गाव आहेत अशी तिथे एकही माणूस सुटला नाही की आपल्या गावच्या गाव आता ऑस्मोस मध्ये झालेला आहे.
आज तुम्हाला मेमो सुद्धा भेटणार नाही अजून तुमच्यापर्यंत. माझा तर असा अंदाज आहे की जर का हा स्पीड असाच राहिला तर आपण दिवाळी किंवा एंडिंग पर्यंत किंवा मॅक्सिमम फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपली 7 कोटीची फिगर सुद्धा आपण दाखवू शकतो. 7 कोटीची फिगर तेवढा स्पीड आज मार्केटला आलेला आहे. तुम्हाला सांगा त्यासाठी व्हिडिओ सुद्धा कंपनी अजून एक 100 लोकांचा व्हिडिओ तयार करते आणि याच्यामध्ये आज रेव्हेन्यू आहे. आज आपलं सॉफ्टवेअरचं काम सुद्धा खूप मोठ्या मोठ्याने चालू आहे. सर्व्हरचं काम मोठ्या मोठ्याने चालू आहे. या सर्वांचा अंदाज आहे की आता हा कारवा एवढा मोठा वाढलेला आहे की मेबी आपण जे आपल्या 35 कोटी लोक पोहोचायचं तर जवळपास हे टार्गेट आपला 2-3 वर्षामध्ये सुद्धा पूर्ण होऊ शकतो. मग आज त्याच्यामध्ये जे 7 कोटी लोकांना आपण या 7 कोटी लोक तुमच्या डाउनलोडमध्ये त्यापैकी किती लोक येतात याचा जर तुम्हाला अंदाज असेल तर तुम्ही जे काय आता एक महिन्यामध्ये थोडं काम करा मित्रांनो त्याच्यावर चालेल. आज कंपनीचं शूटिंग आज परत सुद्धा हिंदीमध्ये एक मुलाखत मी दिलेली आहे त्यावरती सुद्धा युट्यूब मध्ये येईल. आज मला एकच सर्वांना सांगायचं की आज एक आपलं कुटुंब 10 लाख लोकांचं चाललंय. त्या 10 लाख लोकांमध्ये आज प्रत्येकाला कमीत कमी 20 रुपये कमीत कमी मॅक्सिमम कधी कधी 80,000 रुपये हे पर डे इन्कम घेणारे लोक आता आपल्या बरोबर आहेत. मग मला सांगा की आपण 10 लाख लोक आपले तर आपण लोकांनी काय करायचं? गप्प बसायचं? आज तुम्हाला पेवट येत नाहीये. आज जर का पेवट सगळ्यांना येत आहेत आणि ज्याचे जर का पेवट अडकले असतील तर त्यांनी लक्षात ठेवा की आपल्या कंपनीकडनं काही कधी थांबत नाही. ज्यावेळी तुम्ही विड्रॉल टाकता तेव्हा अप्रूव्ह होतं. अप्रूव्ह झाल्यानंतर ते बँकेमध्ये जातं आणि बँकेचा जर काय प्रॉब्लेम असेल तर तो तुमच्या बँकेतनं तो बाउन्स होतो आणि पेआउट परत कंपनीकडे येतो. जर का कंपनी म्हणते की अकाउंट नंबर किंवा IFSC कोड नंबर किंवा तुमच्यातलं मिसमॅच जर का असेल तर कंपनी तुमच्या ते वॉलेटला परत ट्रान्सफर करते पैसे. आणि ही जर चुका आता काय कंपनीकडे झाले असतील किंवा आपल्याकडे झाले असतील त्यात आज सुधारण्याचा शेवटचा चान्स आपल्याकडे आहे. कारण का कंपनी ऑनलाईन सिस्टीम मध्ये आता जात आहे. त्या ऑनलाईन सिस्टीमच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर आज ही कंपनी आपला परत कुणालाही कॉल करायची आवश्यकता राहणार नाही. आज ऑटोमॅटिक सिस्टीम चालणार आहे. आता हे व्हॉट्सअप नंबर जे आहेत ह्या व्हॉट्सअप नंबर आपण आता ऑटो सिस्टीम करतोय की ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक आल्यानंतर तुमच्या क्युरी जे आहेत तिथं फायनली आपल्या त्या सिस्टीमला जातील आणि सिस्टीम मधनं क्युरी असेल तर तुम्हाला क्युरीला सुद्धा रिप्लाय ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर कंपनी आता ईमेल सगळ्यांची गोळा करायला सुरुवात केली आहे. अपडेशन करण्यासाठी तुम्हाला आता ईमेल माहिती असेल. ईमेल वरती सुद्धा कंपनी आता टाकणार आहे. त्यानंतर तुमच्या हा जो काय व्हॉट्सअप नंबर दिला असेल किंवा तुमचा स्वतःचा रजिस्ट्रेशन जो नंबर असेल त्याच्यावरती सुद्धा आता कंपनी काय न्यूज टाकणार आहे. कंपनीचं पुढचं जर का प्लॅनिंग तुम्ही बघितलं तर आज आपलं ओएस मार्केट टाकायचे काय टॉपिक पण टेस्टिंग पण चाललंय गेटवेचं. आज 1200 प्रोडक्ट सुद्धा आज नवीन लॉन्च झालेले आहेत. ह्या माध्यमातून आज आता कंपनी विचार करते की ह्या लोकांना आज पहिल्यांदा प्रोडक्ट खरेदी करायला लावायचं आणि प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर त्याचा डायरेक्ट आयडी क्रिएट करून घ्यायचा. आज कंपनीचे 11 अकाउंट आज मार्केटमध्ये आपण ओपन करून घेतल्या वेगवेगळ्या बँकेमध्ये आणि हे सुद्धा अकाउंट आपल्याला या कंपनीच्या कस्टमर केअरला लिंक करून ठेवलेले आहे की कुणीही आता गेटवेनी किंवा गुगल पेनी किंवा फोन पेनी जर का अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले तर ऑटोमॅटिक जिथे तो ब्लॉक असेल जसं आपल्याला वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपण काय करतो आपला CP1 CP2 CP3 CP4 वरती हा आपला लोड डायव्हर्ट केला जातो. तसा तिचा लोड डायव्हर्ट होईल वेगवेगळ्या बँकेमध्ये डायरेक्ट गुगल पे फोन पेनी पेमेंट स्वीकारलं जाईल आणि त्याच्यामुळे तुमचा हा सर्वात मोठा जो प्रॉब्लेम होता आपला की एक पिन डायरेक्ट ज्वारी करण्यासाठीचा हा प्रॉब्लेम होतो. आपली पी सिस्टीम तर तशीच राहणार आहे पण ही पी सिस्टीम कोणासाठी आहे जे लोक लीडर आज सर्व्हिस खाली देत आहेत सिस्टीम चालणारच आहे पी सिस्टीम. पण आज 2-3 चेंजेस आज आपल्या कंपनीमध्ये केलेले आहेत. कॅश सिस्टीमच्या माध्यमातून होणार आहे पण तो कोणी ऑनलाईन आपल्या वॉलेट मध्ये पिन जनरेट करतो. त्या पिन जनरेट मध्ये सुद्धा कंपनी आता 3% TDS करण्यास सुरुवात केली. म्हणजे पहिल्यांदा 5% कट होता आता आपण 8%. आता तुम्ही जर का मेन वॉलेट मधून शॉपिंग वॉलेट मध्ये पिन जनरेशन करण्यासाठी जेव्हा फंड ट्रान्सफर करत आहात तेव्हा तुमचा 8% हा फंड कट होणार आहे आणि एखाद्याने जर का मेन वॉलेट मधून डायरेक्ट बँकेत विड्रॉल मारली तर त्याचा 10% कट होणार आहे. हे आजपासून चालू झालेलं आहे. आज लक्षात ठेवा की त्यामुळे आज जर तुम्ही पिन बनवत असाल तर तुमच्याकडे रेकॉर्ड ठेवण्यासाठी लक्षात ठेवा की मी पिन बनवून दिली तुम्हाला टॉप केली आणि त्याच्याकडे कॅश मध्ये पैसे घेतले कारण आता ज्यावेळेस तुमचा TDS कट होणार आहे की तेव्हा तुम्हाला संपूर्ण इन्कम आता गव्हर्नमेंटला शो होणार आहे. कारण का त्याच्यावरती 5% TDS कंपनी गव्हर्नमेंटला भरणार आहे म्हटल्यानंतर तुम्हाला जर का 1 लाखाच्या अगेन्स्ट जर का तुम्हाला 3,000 रुपये तुम्ही टॅक्स भरला असेल तर त्याचे जर का 50,000 तुम्ही केले असेल 50,000च बँकेत घेतले असेल तर त्याला काही घेणे देणं नाही. तुमचं इन्कम तिथं
1,00,000 शो होणार आहे. त्यामुळे कंपनी लिगल मध्ये खूप मोठं ग्रोथ झालेली आहे. त्याप्रमाणे आज परत आपल्या जे लिगल टीम आहे, आपल्या लिगल टीमच्या माध्यमातून सुद्धा आज खूप मोठ्या नोटिसा आज मार्केटमध्ये काढलेल्या आहेत. अजून 2-3 व्हिडिओ आले होते, आपण त्यांच्या विरोधात त्यांची तक्रार केलेली आहे, युट्यूबकडे तक्रार केलेली आहे आणि याच्या मार्फत आपण त्यांना सांगितलं की आमच्या कंपनीला कुणीही चॅलेंज द्यावं की कुणीही आमच्या ऑफिसमध्ये येऊ, आम्ही कंपनी जनरेट करते का नाही हे आम्ही त्यांना दाखवू शकतो. त्यामुळे कंपनी स्वतः आज कोर्टामध्ये जाऊन त्यांनी याचिका दाखल केली आहे की ह्या लोकांनी आमची बदनामी केली म्हणून आपण 1 कोटीचा दावा आज युट्यूबवरती केलेला आहे. प्लस ज्या लोकांनी व्हिडिओ तयार केले होते पाटील वगैरे यासारख्या लोकांच्या, त्यांच्या नावाने सुद्धा आता नोटीसचा काढलेला जातो. म्हणजे आपण चांगलं काम करतोय म्हणून आपण आता पहिल्यांदा स्वतःहून आज कोर्टामध्ये गेलो आहोत किंवा स्वतःहून आज जसं आपण म्हणतो ना पोलीस चौकीला, आज आपण स्वतःहून गेलो कारण का चोर असतो ना तर आपण पोलीस चौकीला नसतो गेलो मित्रांनो, बाहेरच्या बाहेर तर्क झालेला असतो. पण आज आपल्याला चांगलं काम करायचंय, आज लाईफ टाईम परत आपल्याला ही ऑपॉर्च्युनिटी सर्व लोकांपर्यंत द्यायची म्हणून कंपनी स्वतःहून आज पोलीस चौकीमध्ये किंवा आपण कोर्टामध्ये आज आपल्या वकिलाच्या मार्फत आपली याचिका दाखल केली की आम्ही अशा पद्धतीचं आज मार्केटमध्ये काम करत आहोत की आम्ही त्या लोकांना एकदम फुल ट्रेन करून देतो आहोत. हा एकदम लोकांना रेट किंवा जे जनरेट आपण करतो आहोत एकदम हे दाखवण्यासाठी सुद्धा कंपनी काय सॉफ्टवेअर इंजिनिअर होती त्याचे व्हिडिओज तयार करून परवाची मीटिंग आज त्याच्यावरती सबमिट केली. म्हणजे आपण सर्वात मोठे आज काम करतो आहोत की आज भारतामधल्या जवळजवळ 7 कोटी लोकांना एम्प्लॉयमेंट देतोय का नाही हे सर्वात मोठं काम आहे आणि तुमच्या मार्फत घडते. आताशी 10 लाखांचा कारभार झालेला आहे. मग आपल्याला करायला काय पाहिजे? कंपनी तर त्याच्यामध्ये जे प्रयत्न करतेच. आज कंपनीला एवढी मोठी अपेक्षा नव्हती कारण का एवढं लगेच फास्ट जॉईनिंग आपल्या गेल्या महिन्यात बघितलं तर 6.5 लाख जॉईनिंग माझ्या पडलेल्या होत्या दिवसात एका महिन्यामध्ये. मग आज जर का एवढा अपेक्षा जर का नसेल 6.5 लाख जॉईनिंग पडले तर थोडंसं आपल्याला सर्व्हरला किंवा याला थोडासा वेळ लागणार नाही. आज कंपनीचं 2 दिवसात सर्व्हर बंद होतं तर लगेच लोक पॅनिक होतात. बरोबर, पण मी सांगितलं असं एंड पर्यंत होऊन जाईल, पण थोडंसं काही इश्यूज असतात की ते आपल्या हातामध्ये सुद्धा नसतात. आज आपल्या TDS आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेतलेला आहे. त्यानंतर काही झाले लोकांच्या क्युरीज आल्या होत्या, त्याला सुद्धा क्युरीज मी तुम्हाला सॉल्व्ह करतो की उद्या कंपनी सांगितलं होतं की पेआउट जो आहे तो जनरेट झाल्यानंतर त्या खाली काय एकाने मला मार्केटमध्ये ते आता रिसिप्ट फिरती आहे किंवा तिथे तुम्हाला आता 2 तुमचा अकाउंट फ्रीज झालेला आहे, तुम्ही 2 स्पॉन्सर केल्याशिवाय तुमचं ते पैसे रिलीज करू नये असं बऱ्याचशा टेक्निकल इश्यूज आले होते. पण ते आम्ही रिझॉल्व्ह केले मित्रांनो. आता काहीही कंडिशन कोणाला लागणार नाही, आपल्याला युजर बेस वाढवायचा आहे. पण लोकांना काहीच नाही सांगितलं ना तर लोक काहीच करत नाही. हा वाईट वाटणार की आज आपण 10 सांगितलं तर 10च करतात. आता 60 लोक सांगितलं तर 60च करतो. लोकांना खाली मदत करण्यासाठी किंवा आपल्या कंपनीला काहीतरी सपोर्ट करण्यासाठी किंवा लोकांना समजून सांगण्यासाठी आज मार्केटमध्ये बऱ्याचशा ठिकाणी ग्रुप मीटिंग चालू आहे. पण ग्रुप टू ग्रुप आज ग्रुप मीटिंग होणं खूप गरजेचं आहे. आज मला एवढं कळकळीने तुम्हाला विचारायचं मित्रांनो, आयुष्यामध्ये असा हा प्लॅटफॉर्म कधीही मिळणार नाही आणि आज आपण या कंपनीचे प्रॉफिट शेअरिंग पार्टनर आहोत. कंपनीचे एवढं मोठं विजन आहे की आज आयुष्याला परमिशन मिळाली की कंपनी आपल्याला 151 देशांची परमिशन मिळालेली आहे. आज 151 देशांमध्ये आपलं ऍप्लिकेशन आता हे जाऊ शकणार आहे कारण का आपला आता आपण टप्पा 10 लाखाचा गाठलेला आहे. हे जोपर्यंत 1 महिन्यापर्यंत लॉन्च होईल तेव्हा आपण साधारण 50-60 लाख लोकांचा डाटा आपल्याला झालेला असेल. कारण आपलं टार्गेट होतं की साधारण 50 लाख लोक जॉईन झाल्यानंतर आपण इंडियाच्या बाहेर हा प्लॅन लॉन्च करणार आहोत. आणि हा आज तयार झालेला आहे प्लॅन. आज मार्केटमध्ये फक्त आयोजन परमिशन साठी आपण राहिलो आहोत. एकदा ती परमिशन मिळाली त्याच्यावरती हे ऍप्लिकेशन लोड झालं की तुम्हाला 3 फरक सापडतील. पहिला फरक म्हणजे तुम्हाला आता हे ऍप्लिकेशन कंपल्सरी बंद होणार आहे. दुसरं ते डाउनलोड करून ते कंपल्सरी बंद होणार आहे. तिसरं इंटरनॅशनल लेवलला तुम्ही जेव्हा जाल तर तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा डायरेक्टली हे प्रोग्राम सांगू शकता आणि पेपाल मार्फत किंवा अजून एक कंपनीच्या सिस्टीम मार्फत तुम्ही आता बाहेरची करन्सी आपल्या ह्या प्लॅन मध्ये सेव्ह घेणार आहे आणि ह्या प्लॅनच्या मार्फत आपण अख्ख्या जगापर्यंत पोहोचला प्रयत्न करतो. मित्रांनो, अजून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की अजून आपला प्लॅन आतापर्यंत आपण 10 लाख लोकांपर्यंत पोहोचलो. आज हे 10 लाख लोक जे आहेत त्यांची ताकद काय असणार माहिती मित्रांनो की आपण हा युजर बेस असणार. आपला 1 कोटी लोक आता महत्वाची आहे की आपला 1 कोटी लोक हे लवकरात लवकर गाठणं महत्वाचं आहे. कारण का आपली ताकद आपली ही युनिटी आहे. आज आपल्याला कुणी करू शकणार नाही. आज मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन आज मार्केटमध्ये आले की कुणी 50 रुपये देते, कुणी 1100 रुपये पर डे 50 रुपयाचा प्लॅन करते. मित्रांनो, सगळे प्लॅन डुप्लिकेट आपल्या प्लॅनची कॉपी करू शकतात पण आपल्या डोक्याची कॉपी कोणी करू शकत नाही. मित्रांनो, आज सरांचं वाक्य होतं कारण किती प्लॅन होते मार्केटमध्ये मला काही गरज नाही. कारण का त्यांच्याकडे ही सिस्टीम उभी करण्यासाठी कमी कमी
4-5 वर्षाचा टाइम पिरियड जाईल तेव्हा त्याला सिस्टीम कळेल की हे पैसे कुठे जनरेट होतात आणि कसे जनरेट होतात. त्याच्यामुळे आपल्याकडे एक जनरेट करण्याचं एक डोकं आहे, हे कोणीही कॉपी करू शकत नाही, प्लॅन कोणीही कॉपी करू शकतो. आणि आपल्यासारखीच काही लोक असतात की त्यांना इथं काय मिळत नाही म्हणून ती लोक काय करतात माहिती तिकडे जातात. कारण का बरेचसे लोक असे आहेत की आपण त्यांचे इन्कम 50-60 हजार रुपये होतात ते डायरेक्ट 4,000 आणि 8,000 आणि 15,000 रुपये आल्यामुळे त्याला थोडेसे बायबल झाले, कारण त्यांना फसून खायची सवय. आज इथे कंपनी किंवा आम्ही सुद्धा या कंपनीचा विचार एकच करतो की आपल्याला लाईफ टाईम पर्यंत कसं कमिशन मिळेल, पण तो काम करतोय त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि तो काम करतोय त्याला तेवढे पैसे मिळायलाच पाहिजे, म्हणून आम्ही हा प्लॅन थोडासा चेंज करून घेतलेला. आता आपल्या गट्स आहे, आपल्या या कंपनीचे जेवढे तुम्ही आज मेंबर आहात त्या कंपनीच्या माध्यमातून आज जर तुम्ही विचार केला तर आज सर्वांना इन्कम सोर्स मिळतोय म्हटल्यानंतर आपण किती लोकांना गुंतून सांगितलं पाहिजे. पण लोक सांगत नाही लागू सर, हेच मला वाईट वाटतं की आज जर तुम्हाला एवढा मोठा एक इन्कम सोर्स कंपनी क्रिएट करून दिला की तुम्ही तर आज आज गुगल लावून मार्केटमध्ये सांगितलं पाहिजे की अरे ऑटोमॉस कंपनीचा आज मी प्लॅन करतोय आणि त्याच्या मार्फत आज मला 15,000 20,000 रुपये तुम्ही थोडस मागं ओढून बघा मित्रांनो, 2-3 महिन्यापूर्वीची कंडिशन आपली काय होती आणि आजची कंडिशन बघा तुम्ही ह्या कंपनीमुळे आपली काय कंडिशन झालेली आहे. हे जर का तुम्हाला स्वतःला मिळत असेल तर तुम्ही जवळच्या मित्राला देणं हे भाग येत नाही, कारण का जोपर्यंत आपले युजर्स बेस वाढत नाही तोपर्यंत आधी लोक ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यावरती काही गेम खेळत नाहीत किंवा लाईक कमेंट करत नाहीत तोपर्यंत पैसे मिळत होणार नाही. आज त्या दिवशी मीटिंग मध्ये सुद्धा सरांनी सरांनी सांगितलेलं आहे की आज मी माझं काम केलेलं आहे, आता तुमचं काम एवढंच आहे की आज 10 लाख लोक जॉईन झाले ते सगळ्यांना हे ऍप्लिकेशन कंपल्सरी डाउनलोड करायला सांगा आणि त्यांच्या मार्फत कमीत कमी म्हणतो की आम्ही गेम टाकली, कारण का हे ऍप्लिकेशन थोडासा वेळ लागणार आहे पिपलिंग नावाच्या ऍप्लिकेशनला, मग त्याच्यातूनच आज आपल्या 2 गेम्स कंपनी दिल्या की तुम्ही त्याच्यात आज गेलं म्हणजे तुमचं पिपलिंग ओपन झालं. पिपलिंगचं काय कॅल्क्युलेशन तुम्हाला कंपनी आता ह्या गेम मध्ये दिलंय की तुम्ही ह्या गेम मध्ये जरी 15-20 मिनिटं जरी खेळला तरी कंपनी तुम्हाला रोज 20 रुपये दर मिळणार की ह्याच्यातच आज कंपनी प्रूव्ह करू शकते. ऑफिसमध्ये आलं पाहिजे की तुम्ही बरीच कॅल्क्युलेशन करताय त्याला कंपनी डायरेक्ट होती चॅलेंज दिले 1 कोटीचं प्राइस ठेवलं कंपनी की तू ये माझ्या समोर मी तुला कमिशन दाखवतो की माझं रोजचं कमिशन किती जनरेट होतंय. म्हणजे आपण एवढी कणखर कंपनी आज एवढा मोठा प्लॅटफॉर्म घेऊन आज कंपनी आपल्या समोर आली म्हटलं तर आपण घाबरायचं कारण काय, तर आपण आज लुबडतोय का? आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर सगळी लोक जॉईन झाली की सगळ्यांचे इन्कम हे लेवलपेक्षा जास्त झाले की नाही. मी सुद्धा कधीतरी विचार करतो याने मी ह्या कंपनीमध्ये फक्त 990 रुपये भरले आणि रोजचे 80,000 रुपये घेतले, कुठल्या कुठं गेलं हे किती टक्के पैसे झाले. पण हे का देऊ शकते कंपनी, कारण का आपण ऑलरेडी पैसा जनरेट करतोय म्हणून. पण ही कंपनी कुठपर्यंत जनरेट करायला पाहिजे जोपर्यंत आपली ताकद त्याला लागत नाही, कारण आता आपल्याला वेळ झाली. कंपनीचं पहिलं टार्गेट काय होतं की आज 10 लाख लोक होईपर्यंत माझ्याकडे पैसा मी त्या लोकांना पुरू शकतो आणि कंपनीचे चॅलेंज पूर्ण केले मित्रांनो की 10 लाख लोक होईपर्यंत एकाचाही पे आउट थांबवलेला नाही. मग आज आपल्या हातामध्ये कंपनी सिस्टीम दिली आहे की आज ही सिस्टीम तुम्हाला चालवायची आहे. जबाबदारी आहे की ज्या ऍप्लिकेशनच्या मार्फत आज आपली लाईव्ह निकालाला झाली आहे त्या ऍप्लिकेशनला आज आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट करण्याची आपली गरज आहे. आज दिवसभर मी कमीत कमी 5 ते 6 मीटिंग लोकांना फक्त इंडिव्हिज्युअल लोकांमध्ये आज मी हे फक्त सांगायचा प्रयत्न करतो की बाबांनो या आठवड्याला आता कधीही तुम्हाला झटका जर का घ्यायचा असेल किंवा तुम्हाला झटका जर का बसून द्यायचा नसेल तर मित्रांनो या आठवड्यामध्ये विनंती आहे सर्वांना की सगळ्यांना तुमचे जेवढे काही लोक जॉईन झाले आहेत त्या सगळ्यांना ऍप्लिकेशन डाउनलोड करायला सांगा आणि कमीत कमी 9-5 मिनिटाची गेम तरी खेळते झाली की त्याच्यात होणारा जनरेशन आज कंपनी तुम्हाला ऑनलाईन मध्ये दाखवणार आहे. आज सगळ्यांची नोंद करतो आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आपण जसे वेबसाईट बघतो तेव्हा तुझं आजचं जनरेशन लाईव्ह जनरेशन आज कंपनी दाखवण्याचा प्रयत्न करणार की आज माझ्याकडे एवढे लोक आलेले आहेत त्याच्यामुळे ह्या लोकांच्या माध्यमातून एवढ्या लोकांनी ऑनलाईन आता हे खेळतायत गेम आणि ऑनलाईन गेम खेळता आज ह्या कंपनी मार्फत एवढा कंपनीला जनरेशन होत आहे. आज कंपनी सगळ्यांचं नोंद बंद करणार आहे. मग आपण भाग का राहायचं. आज विचार करा की मार्केटमध्ये एवढी बॅड कंडिशन आहे मित्रांनो की आज घर चालवणारा लोकांना पैसे नाही. 2-3 मध्ये टीव्ही मध्ये मित्रांनो आज खायची मध्ये लोकांची, पण आज आपल्याला देवाने भरभरून दिलेलं आहे. पण हे देवाने दिलं म्हणजे काय तर देवाने तुम्हाला अगोदर चॉईस केलेला आहे की तुला एक चान्स देतोय की तुझे स्वप्न पूर्ण होतात. ती स्वप्न तुला पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा मार्केटमध्ये जाऊन ह्या लोकांना जर आता सांगितलं, कारण तुम्हाला देवाने अगोदर ऑपॉर्च्युनिटी का दिली, कारण तुमच्याकडनं काहीतरी चांगलं काम करायचे, तुमच्याकडे काहीतरी त्याकडे काम करून घ्यायचे म्हणून त्यांनी तुम्हाला अगोदर ऑपॉर्च्युनिटी दिली. बाकीच्या लोकांना सांगितलं त्याने की तू 1 लाख 10 लाख 1 कोटी जॉईन झाल्यानंतर त्या लोकांना ते
आज आम्ही जेव्हा जातो तर आम्ही साधारण 15-20 लोक जातो. आता मला 1000 गर्दी होती, 1000ची 10,000 गर्दी होती, 10,000 म्हणजे 1,00,000 1,00,000 लोक झाले माझ्या डाउनलोडला. आज मी अभिमानाने सांगतो की आज माझे कमीत कमी डाउनलोड मध्ये 8.5 लाख लोक झाले. कुठल्या कुठं कारवाई आज कामामध्ये आज ही सुद्धा फिगर 10 लाखाची मध्ये कुठे झाले नाही. म्हणजे 10 लाखाच्या त्या 1 कोटीच्या टप्प्यामध्ये जी लोक येणार आहेत त्यांना आपण म्हणणार नाही अरे तो आता जॉईन झालाय पण तुझ्या अगोदर रोज 20,000 30,000 40,000 रुपये कमवून माझा बेस तयार झालेला आहे. आज हा बेस जो तयार झालेला आहे हा बेस दाखवून तर आपल्या लोकांना आता गोळा करायला मिळतो. आणि जसं जसं तुम्ही लोकांकडून पुढे जाल तर तुमच्या लक्षात येईल की हा म्हणून अरे मी जॉईन झालो तो अगोदर का नाही सांगितलं मी का नाही जॉईन झालो अरे तो आता सांगायचं होतं मी आताच माझं लॉगिंग केलं अशी कंडिशन आहे. औरंगाबादमध्ये काय गावामध्ये तर एक सुद्धा माणूस मिळत नाही जॉईन करण्यासाठी. गावाचे गाव आज मित्रांनो जॉईन होत चाललेले आहे. आज एवढा ऑसमोस बरेच राखे जगामध्ये वातावरण चालू आहे. सगळ्यांच्या वाऱ्या सुद्धा दिल्लीमध्ये चालू झाल्या कारण आपल्याला तिकडे सुद्धा खूप मोठं स्टॉक मिळत आहे. आज मला सांगा कंपनी एवढी मोठी तयारी करते आपल्या हातामध्ये जे काय दिलेलं आहे रिले करण्यासाठीचा रिले आपण त्याला म्हणतो हा रिले तुमच्या जवळच्या स्वतःकडे नाही ठेवता तुम्ही जवळच्या मित्राला लगेच वापर करा. जवळचे 10 12 15 20 25 लोकांमध्ये ज्यांना तुम्हाला सांगायचं असेल त्या लोकांना जर तुम्ही हे सांगायला सुरुवात केली तर हा आपला कारभार खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. मित्रांनो खरंच लाईफ मध्ये ना अशी ऑपॉर्च्युनिटी स्वतःसाठी पण नाही आणि दुसऱ्या देण्यासाठी सुद्धा अशा ऑपॉर्च्युनिटी आतापर्यंत आलेली नाहीये आणि ती लाईफ टाईम पर्यंत तुमचा एक रेकॉर्ड तयार होणार आहे. जसा आज मार्च 2016 वर्षानंतर दिवसाला 20 कोटी रुपये कमवतोय किंवा तुमची सुद्धा माणसं तुमचे नातू पंतू हे सुद्धा म्हणते की माझ्या आजोबांनी ऑस्मोची कंपनी टाकायला स्टार्ट केली होती आणि त्याच्यामुळे ह्यांना आपला अनुभव करून खर्च रुपये म्हणून आज आम्ही त्याचा पूजा तयार करून आज त्याची पूजा करतो. आपल्या खरंच आपल्या लोकांना आपल्याला अभिमान किंवा आपल्या स्वतःला जगात मार्केटमध्ये खूप राहायचं असेल तर हीच वेळ आहे. हीच वेळ आहे घाबरू नका. आज तुम्हाला काही डाऊट असेल तर मला सांगा. आज कंपनीमध्ये सॉफ्टवेअरचं काम चालू आहे 2 दिवस झाले ते लोकांनी शांतता घेतली. मी तुम्हाला खरंच सॅल्यूट करतो कारण तुमच्या सुद्धा पेशन्स आहे पण नवीन लोकांच्या मध्ये नसतो कारण आजपर्यंत मार्केटमध्ये अशा कंपन्या भरपूर येऊन गेल्या आणि थोडंसं सॉफ्टवेअरला थोडासा धक्का आले की लोक म्हणतात संपलं आता शेवटचं बंद आहे जाता आता कधी बंद पडू शकते. पण मित्रांनो आपलं ज्या वेळेला सॉफ्टवेअरचं काम चालू होतं तेव्हा आपलं काहीतरी नवीनच मिळालेलं आहे. आपण कधी डिग्रीज मध्ये गेलो आपण इंक्रीजिंग मध्ये आहोत. आज प्रत्येक वेळेला आपण काहीतरी अपडेशन मध्ये आहोत. आज चेंजेस जे होत आहेत ते आपल्या कंपनीसाठी होत आहेत आपल्यासाठी होत आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो की ह्याच्यातून आज आपल्या कंपनीची उन्नती दिसते आपल्याला अधोगती दिसत नाही हे लक्षात ठेवा. आज चेंजेस लाईफ मध्ये लागतातच. लोक मला म्हणतात सर आता हा प्लॅन लागू नाही करायचा पण हा प्लॅन का चेंज करावा लागला याचा कोणी विचार करत नाही. आज जर का प्रत्येकाने 10च्या ऐवजी 20 25 30 40 50 60 70 100 लोक जर का जॉईन केली असती तर कंपनीला तुम्हाला 60 लोक करण्याची कॉम्पिटिशन का टाकायला लागली असती नशी टाकायला लागली. पण आज आपण आपल्या इन्कमची काम करा आपण त्याला की आज समाधानी झाला तुम्ही लवकर करावं. तुमची मेहनतच तुमचे इन्कम जर का तेवढं 10,000 12,000 15,000 20,000 40,000 रुपये इन्कम झालं तर तुम्ही लोकांना सांगायचं बंद केलं. तुमचं इन्कम वाढतंय ना वाढल्यानंतर तुमची इन्कम वाढली पाहिजे नाही. आज 7 लेवलच्या फोकस मध्ये आज किती लोकांनी 7 लेवलला फोकस केला. आज तुम्ही जर तुम्हाला माहिती त्या मागच्या वेळेला म्हटलं की हा तुमचा आरसा आहे तर तुम्ही रोज बघितला पाहिजे. तो आरसा कुठला माहिती तुम्ही जर माहिती मध्ये जाऊ जाता तर शेवटचा थर्ड कॉलम आहे की तुमच्या 7 लेवलची जी काही चार्ट मिळतो ना आपल्याला लाईव्ह मध्ये तो रोज तुम्ही रात्री 12 वाजता काढून त्याचा स्टडी केला पाहिजे की माझ्या कुठल्या लेवलला आज माझी कमी लोक पडतायत माझे फ्रंट ला किती माझ्या सेकंड ला किती माझ्या थर्ड ला किती. मित्रांनो जर का स्वतःला आज या कंपनीचं एक टार्गेट आहे की 1 लाख रुपये पर डे जर तुम्हाला घेत असेल तर एवढं इझी नाहीये मित्रांनो. आज तुम्हाला ओळख करायला पाहिजे कारण त्या 7व्या लेवलला तुमची 1 लाख लोक लागणार आहे तेव्हा तुम्ही 1 लाख क्रॉस करून तुम्ही अनलिमिटेड इन्कमला जाणार आहात. आज माझं सुद्धा जर बघितलं तर तिथे 30,000 लोक आहेत. मी बोलतोय त्यासाठी कारण आज मला एक टार्गेट मिळाले की माझी एक लाईफ चेंज करण्यासाठी मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे की आज प्रत्येकाला एक टार्गेट दिले कंपनीने की आज 40,000 रुपयापर्यंत सगळे जाणारच आहे. पण आज 40,000च्या पुढे सुद्धा जर तुम्हाला इन्कम घेत असेल तर तुम्ही आता खालच्या लोकांना सेकंड लेवलला तुमचे 60 लोक झाले पाहिजे थर्ड लेवलला तुमचे 400 लोक झाले पाहिजे फोर्थ लेवलला तुमचे 1600 लोक झाले पाहिजे 5 लेवलला 6,000 लोक झाले पाहिजे 6 लेवलला तुमचे 20,000 लोक झाले पाहिजे आणि 7 लेवलला तुमची 1 लाख लोक झाले पाहिजे. हा चार्ट झाला पाठवायचा कुठल्या लेवलला किती लोक पाहिजे पाठ झाले तुमचं. आज जसं आता मी तुम्हाला सांगितलं तसं का कारण आपण कधीच विचार करत नाही. आपण आपला विचार करायला पाहिजे की आपलं कुठं जायचंय आणि आज जर का त्या ठिकाणी जायचं असेल तर मला कुठल्या लोकांना सपोर्ट करून मला त्या लोकांच्या त्या लेवलला पैसे ती लोक कशी वाढवता येईल त्यासाठी मला माझं डोकं चाललं पाहिजे. त्या लोकांसाठी मला
मीटिंग घ्यावं लागते मित्रांनो. म्हणूनच या गेल्या आठवड्यापासून या रोजच्या आठवड्याच्या 3 मीटिंग करायला सुरुवात केली आहे. आज माझी मराठीमध्ये मीटिंग आहे, बुधवारी हिंदीमध्ये मीटिंग असणार आहे मित्रांनो. परत शुक्रवार आपण मराठी मीटिंग मध्ये भेटणार आहोत. का तर आज भारतापर्यंत आपला हा नारा न्यायचा आहे की आज लोकांना समजून सांगायचं की ह्याच्यासारखी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी परत येणार नाहीये, आणि आली तर एवढे पैसे तुम्हाला कधीच कुठल्या दुसऱ्या टाइममध्ये मिळणार नाही. थोडा सेटअप तुमचा आता झालेला आहे. आज तुमच्या हाताखाली हँड्स आहेत, त्या हँड्सला तुम्ही प्रयत्न करताय कधी त्या काळे म्हणजे किती लोक झाले, 5 झाले का 6 झाले का 10 झाले, तुला काय गरज तुला गरज आहे का, किंवा तू लोकतोयस का? आज जर का मी सकाळी बघितलं तुम्हाला खरंच वाईट वाटलं. मी तुम्हाला 3 दिवसापासून सांगतो की माझी रोज सकाळी 11 वाजता मीटिंग आहे मित्रांनो. आज जर का तुम्ही काउंट बघितलं तर साधारण 377 लोकांचं काउंट होता फक्त. आज आपण काम काय करतोय? आज मार्केटमध्ये नवीन गेस्ट कुठे गेले? आज पण नवीन गेस्ट नाही, पण तुमची ते जबाबदारी येते स्वतःची की यार मला वेळ जर असेल तर तुम्ही मीटिंग ओपन करून ठेवा. आज जोपर्यंत तो हाऊसफुल होत नाही मार्ग तो आपला हॉल, तोपर्यंत मित्रांनो अजून ग्रेस किती वाढणार नाही. आज आपण पर्यंत 100ची मीटिंग घेतली, त्यानंतर 300ची घेतली, त्यानंतर आपण डायरेक्ट किती गेलो 1000 गेलो. बरोबर नाही? आता 1000 लोकांची कॅपॅसिटी असेल, आज जर का बघितलं तर 750 800 पर्यंत आपण पोहोचलो. आपली नैतिक जबाबदारी नाहीये की आज आपण सुद्धा मीटिंग मध्ये ऐकावं. भले तुम्ही मीटिंग ऐकू नका, पण कमीत कमी ऑनलाईन मध्ये येऊन तरी बसा. आज लोकांना कळलं तर पाहिजे की 1000 लोकांची कॅपॅसिटी ही सुद्धा आता फुल लागली. आता आपण 3000ची कॅपॅसिटी घ्यायला झाला पाहिजे. आणि आपण 3000चा आयडिया आहे, 5000चा आयडिया आहे, मग आज आपण 3000ची मीटिंगला घेऊ शकतो का नाही? घेऊ शकतो. पण आज जर का बघितलं तर आज 300 350 400 लोकच फक्त गेस्ट मीटिंगला. मग मी कसा तिला मीटिंग घेऊ म्हणलं मित्रांनो? मग तुम्हीच मीटिंग करा ना. मग तुमचा आज तो रेशो चालू आहे, हे आज मी रोज तुमच्यासाठी काम करतोय की आज मला एकच फक्त म्हणायचं मित्रांनो की आज सर्वांनाच प्लॅन सांगता येत नाही, सर्वांना ती सापडत नाही सांगायची. मला ती सापडली, मग माझा उपयोग तुम्ही करून घ्यायला पाहिजे का नको? ही फुल मीटिंग झाली पाहिजे तुमच्यासाठी. आज रात्री सुद्धा मी आज ट्रेनिंग प्रोग्राम त्यासाठीच देतोय की आज जॉईन झाले मला मी एकच करतोय की सर्वांनी कमीत कमी त्या मीटिंग मध्ये या. हा, तुम्हाला जर का वाटलं अरे आज हॉल फुल झालेला आहे, माझी काही गरज नाही, तर तुम्ही रिमूव्ह व्हा ना, मग बाकीच्या लोकांना चान्स मिळेल ना. पण आपला हॉलच भरत नाही आता. 300 350 लोकांचा हॉल भरतोय आज आपला. मग करू का परत 300 होती कॅपॅसिटीचा? मग परत आपला पहिल्या दिवसापासून तसं करावं लागेल की मग परत मला मार्केट परत उभं करावं लागेल मित्रांनो. हा जो का रेपो तयार झालेला आहे ना, हा रेपो आपल्याला जर का टिकत असेल तर त्याच्यामध्ये तुमचा सर्वांचा सहभाग पाहिजे. आज मी जेव्हा शेरीला विचारतो ना, तर माझ्या त्या ओळखीचा एक माणूस असतो शेरीमध्ये कोणाला बोलवायचं हे मला पैसे दाखवतो. मग आज आपल्या लोकांनी एवढे जर का पैसे कमवत असतील, रोजच्या रोज त्या मीटिंग काय असतील, किंवा तर तुमच्या कानावर जर का जाणं गेलं तर आज तुम्हाला सारखं म्हणजे काय त्याला मोटिवेशन मिळेल की नाही? इन्स्पायर होईल का तुम्ही सुद्धा? आज तुमच्या बरोबर ज्या 4 लोक येतात, मी आता उद्यापासून असंच करायला होतं, अर्ध्या तासामध्ये माझं प्लॅन होणार आहे आणि जवळजवळ 45 मिनिटांपैकी 15 ते 20 मिनिटं फक्त आता शेअरिंग करणार आहे. शेअरिंग वरतीच आज आपला बिझनेस होत चालला असल्यामुळे आज जर तुम्ही त्याचं शेअरिंगला जर का नसाल तर नवीन लोकांबरोबर आम्ही सांगणार काय मित्रांनो, हा बिझनेस आपला आहे, पार्ट टाइम मध्ये आपण करतो आहोत. कुठेही असताना तुम्ही हे मीटिंग चालू करू शकता. आज मी तुम्हाला म्हणत नाही की साडेनऊ ऑफिसला या, प्रेझेंटी द्या, किंवा आज तुम्हाला हे काम करावं लागेल. आपण इथं काय राजेश आहे किंवा आपण कधीही वापरणार नाही. तर हा सेपरेट स्वतःचा बिझनेस आहे. ज्याला जेवढे पैसे कमवायचे तेवढा तो माणूस काम करणारच आहे. पण आज खूप लोक मला म्हणतात की सर मला झूम मीटिंग द्या, मला झूम मीटिंग द्या. मी किती जणांना मीटिंग देऊ शकतो? म्हणून मी आज सर्वांसाठी कॉमन मीटिंग ठेवली की आता आज दर रविवारी किंवा आपण दर रात्री 9:30 वाजता एक शेड्यूल करूया की सर्वांचं एकत्र जर का आपण आणलं तर ज्या प्रत्येक मीटिंगमध्ये हे सांगणार आहे, तर हे एकत्र जर का 3000च्या लोकांना सांगितलं तर आज 3000 लोक आज पेटून उठतील. आज आठवड्याभरात माझं टार्गेट ठेवलं की कमीत कमी 25-30 हजार लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचायचा आहे की मित्रांनो आपल्या हातात जे काय एक सोन्याची कोंबडी मिळालेली आहे, अंडा देणारी सोन्याची कोंबडी मिळालेली आहे, तिला प्लीज कापून खाऊ नका. आज तुमचं एकच म्हणणे की रोज 20 रुपये जर तुम्हाला पाहिजे असेल तर रोज त्या ऍप्लिकेशनला व्हिजिट द्यायला सुरुवात करा. तुमचं फोटो डाउनलोड करा, सुरुवात करा, लाईक करा, कमेंट करा. नाही तुम्हाला जमत असेल थोडंसं ऍप्लिकेशनची, थोडंसं आपलं ऍप्लिकेशन अजून डेव्हलपमेंट मध्ये असेल तर कंपनी त्यासाठी तुम्हाला आता गेम टाकलेले आहेत, त्या गेम थोडंसं वापरणं सुरुवात करा, लोकांना प्रमोट करा. आज लहान मुलं सुद्धा ते गेम खेळतात घरातली. भले तुम्हाला नसेल जमत तर त्याला गेम ओपन करून तर त्यांचा इंटरेस्ट आता वाढत चाललेला आहे. आपलं कसं काम होईना या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून फक्त ट्रॅफिक जाम करणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट आहे मित्रांनो. आज 10 लाख लोकांनी या एक आठवड्याच्या कालावधीमध्ये सरकार आपल्या जेवढं आपण जॉईन केले लोकांना, त्या लोकांना फक्त मेसेज टाका. तुमच्या सगळ्यांचे ग्रुप तयार झाले आहेत, मेसेज टाका सगळ्यांना की या आठवड्यामध्ये जर नाही तुम्ही डाउनलोड करून घेतलं. आणि काय लोक म्हणतात सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड होत नाही, मी तुम्हाला
पुन्हा परत सगळे प्रोजेक्ट सांगतो. ज्यावेळेला तुम्ही ते पिकली ओपन करता त्यावेळेला तुम्ही म्हणत असेल वरती तुमचं युजर नेम टाका आणि तिथं लगेच येतं युजर नेम डिस्पॅच किंवा युजर नेम कोणीतरी घेतलेला आहे त्याच्याकडून तुमच्या नावाच्या सोबत काहीतरी 1 2 3 4 5 7 8 काय तुमचा आवडतीचा नंबर असेल तो टाका, मोबाईल नंबर टाका आणि त्याच्यामध्ये पासवर्ड क्रिएट करून सोबत 3 4 5 6 7 8 8 डिजिटचा पासवर्ड आहे तो टाकून बघा ओपन होते का. तो जर का म्हटला मोबाईल ऑलरेडी रजिस्टर्ड आहे तर लगेच काय करा माहिती का, साईन इन मध्ये जा, तिथं तुमचा मोबाईल नंबर टाका आणि तिथं लगेच फॉरगेट पासवर्ड करा. तर फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशन कॉल येईल, त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन नंबर एक ओटीपी तुमचा मोबाईल तिथं तो व्हेरीफाय करायला जातो. त्यानंतर तुम्ही व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तो परत पासवर्ड म्हणतो ते तुम्हाला क्रिएट करायला सांगतो नवीन पासवर्ड. मग त्यावेळेस तुम्हाला परत 1 2 3 4 5 6 7 8 हा सिंपल पासवर्ड टाका, मध्ये परत रजिस्टर करा. मित्रांनो ऍप्लिकेशन तुमचं ओपन झालेलं असेल. यासाठी कंपनीने ऑलरेडी ओटीटी चॅनल आपल्या OS 30 मध्ये सुद्धा याचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याचा तुम्ही उपयोग करू. आणि आज मित्रांनो त्यांनी ते ऍप्लिकेशन वापरणं सुद्धा गरजेचं आहे. तर आपला जे काय आता पैसे मिळतात ना ते पैसे आयुष्यभर तुम्हाला मिळू शकतात. आज अजून एक कळकळी शिकले मला की असा हा प्लॅटफॉर्म आपल्याला परत कधी मिळत नसणार किंवा नाहीये म्हटल्यानंतर आपला जो काय आता चान्स मिळाला आहे त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतोय की ब्रॉडकास्ट ग्रुप तयार करा. आज ब्रॉडकास्ट ग्रुप होतो तुमचं जे रोजचं पेआउट आहे ते तुमचं 20 रुपये जरी असलं तर हे 20 रुपयाचा पेआउट तुम्ही त्या ब्रॉडकास्ट ग्रुप मध्ये टाकायला सुरुवात करा. ब्रॉडकास्ट ग्रुप 2 होतील 3 होतील 4 होतील एकदा 4 ग्रुप तयार करा मित्रांनो आणि त्याच्यावरती आपलं पेमेंटचं स्क्रीनशॉट टाका, रोजच्या रोज व्हिडिओ टाका, आपल्या कंपनीचे जे ऍप्लिकेशन आहे त्याची जाहिरात करायला सुरुवात करा. सगळीकडे जोपर्यंत आपलं हे ऑस्मोस वातावरण तयार होत नाही तोपर्यंत तुमच्या लोकांना हे सांगता येत नाही तोपर्यंत ह्या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही जेवढी जाहिरात करता येईल तेवढी ही जाहिरात करून आज मार्केटमध्ये फक्त नाव झालं पाहिजे. आज आपण गुगल पे प्रत्येक आपण म्हटलं की अरे गुगल पे आहे का, तसं आपल्या अरे तुला ऑस्मोस माहित नाही का, अरे ऑस्मोस नाही माहिती तुला, त्याला कळायला पाहिजे अरे काय ऑस्मोस आहे काय ऑस्मोस आहे तुला माहित नाही पण तू मीटिंग अटेंड कर. एवढंच कोणाला फक्त प्रत्येकाला कमी कमी सांगा तरी काय ऑस्मोस आहे ऑस्मोस आहे ऑस्मोस आहे. तोपर्यंत तुम्ही वातावरण निर्मिती करणार नाही तोपर्यंत तुमची दिवाळी ना झिंगाटला होणार नाही. अशा कंपनीचा पेआउट रोजच्या रोज आहे. तुम्ही ठरवलं पाहिजे की ह्या आठवड्यात माझा पेआउट एवढा झाला पाहिजे, त्या आठवड्यात माझा पेआउट एवढा झाला पाहिजे, त्या दसऱ्याला माझी गाडी घ्यायला पाहिजे. आज अशा गोसावी मॅडमनी आज रडल्या त्या मीटिंग मध्ये. आज त्यांच्या एक छोटंसं कुटुंबामधून आज त्यांनी सुरुवात केली होती. आज त्यांचे इन्कम 7,800 रुपये घरामध्ये केलं आणि आज त्या मॅडमनी 8 ग्रॅमचं छोटं फक्त विकत आणले घरी आणि त्याच्या मुलासाठी एक बाईक 65,000ची त्यांनी आज फक्त बुकिंग केलं तर त्या मॅडम रडत होत्या. या आयुष्यभरामध्ये आता कधीही माझ्या स्वप्न सुद्धा वाटलं होतं की मी असं काय करू शकेल पण आज 8,000 रुपये मोजायला सुद्धा मित्रांनो वेळ लागते मला ते मॅडम म्हणतात. माझ एवढी आपण गरीब लोकांना सुद्धा एवढे मोठे साथ दिलेला आहे हा केवढा मोठा आशीर्वाद आपल्या कंपनीला भेटला. आज हे आयुष्यावर कधीही बंद पडणार नाही मित्रांनो कंपनी आणि आपण सुद्धा बंद पाडून देणार नाही कारण का आपली ताकद अशी एवढी मोठी वाढवण्याची आहे की याच्या त्या लाईफ टाईम पर्यंत आपलं जे काही इन्कम येते ते आपल्या इन्कम आयुष्यभर आपल्याला तसंच मिळालं पाहिजे. यासाठी या कंपनीसाठी आपण आता झटलं पाहिजे. आज जवळचा मित्र असू दे लांबचा मित्र असू दे नातेवाईक असू दे ज्या मित्राशी तुम्ही बोलत नाही त्या मित्राला तुम्ही स्वतःहून फोन करून त्याला सांगा की दादा माझ्याकडे काही चुका झाल्या असतील मी तुझं काहीतरी पैसे कुठल्या मागच्या कंपनीमध्ये बोलले असतील माझ्या मार्फत पण तू मी तुला विनंती करतो तू या कंपनीवरून माझ्या बरोबर ये मी तुला सपोर्ट करून तुझी टीम तयार करून तुझी टीम तयार झाली तर माझी टीम तयार होणार आहे आणि तुला 2 पैसे मिळतील मला पण 2 पैसे मिळतील लाईफ टाईम पर्यंत. त्याच्यामुळे कुठलाही युग पाळू नका मित्रांनो. हा करणार नाही हा मोठा आहे हा छोटा आहे काही नाही प्रत्येकाला पैशाची गरज आहे. आज काही लोक असे आहेत की मॅनेजर लेवलला सुद्धा आज काही कंडिशन एवढी बॅड झाली मित्रांनो की आज मला 2 मित्रांचे फोन आले की ते मॅनेजर लेवलला होते आणि आज मॅनेजर लेवल असताना होता साहेब मी किती वेळ झालं लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये घरी आहे घर चालवणं मुश्किल झालं आहे. म्हणजे एवढा मोठा माणूस तो सुद्धा अंडर कटिंग मध्ये कामाला तयार झालेला आहे. आज त्यांना फक्त मी दुपारी सांगितलं नाही त्यांचं जॉईनिंग करून घेतलं त्यांना म्हटलं सर घाबरू नका तुमच्याकडे एवढे लोक आहेत एवढी मोठी मोठी लोक आहेत त्या लोकांच्या माध्यमातून आज आपण त्या लोकांमध्ये इन्कम सोर्स करू शकतो. आज सगळ्यांना कळकळीची विनंती हे सांगतो की सरांचं सुद्धा आज दिवसभरापासून हेच हे होतं की अरे आपला मोठा ग्रुप झालेला आहे पण त्यांना समजून सांगायला सुरुवात करा की डाउनलोड करा डाउनलोड करा डाउनलोड करा. आज पैसे तिथंही जनरेट होणार आहेत आपल्याला आयुष्यभरासाठी
कंपनीला पैसा कमी असं काही नाही. आता जे काय आपल्या 4-5 दिवसामध्ये 60% पेआउट कमी झालं नाही मित्रांनो, 40% आपल्याला मिळतोय. आज बॅकअप सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कंपनी वाढलेला आहे. कंपनी अजून सुद्धा म्हणते की मी आज 15, 20, 25 लाख लोकांपर्यंत पेआउट देऊ शकतो, एवढी माझ्याकडे ताकद आहे. पण आज जर आपण हे जनरेशन जर सुरुवात नाही केली तर आपण आयुष्यभर काय असं फुकट जाणार होता? नाही मित्रांनो. आज कंपनीला अजून स्ट्रॉंग करायचं असेल तर कंपनीचा फंड आपल्याला वाचवणं गरजेचं आहे. आज जनरेट जितकं होत आहे तिथं जनरेशन करून आपल्या कंपनीचा हा इन्कम वाढवणं गरजेचं आहे. आणि यासाठी सगळ्यांनी कंबर मी म्हणतो अशी आपण जे म्हणतो ना की आज कंबर कसा आणि आज मार्केटमध्ये माझ्या बरोबर, आज कंपनी बरोबर, शेवाळे सरांबरोबर, आज आम्ही 4-4, 5-5 मीटिंग करतोय राहुल शर्मा बरोबर. आज तो माणूस आज मार्केटमध्ये आज आपल्या कंपनीचं शेड्यूल करतोय. याच्या मार्फत आज कंपनी खूप मोठ्या प्रमाणात झेप घेते. त्यांचं काम ते करतायत, मित्रांनो. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करावं हीच माझी इच्छा आहे. आपण आपलं प्रामाणिक जर का काम केलं ना की आज जेवढ्या लोकांना आपण जॉईन केलं त्या सर्वांना फोन करून सांगा बाबा रे आता कंपल्सरी रे, नाहीतर मग कंपनीला परत कंपल्सरी करायला नका लावू. आज जर का कंपनी म्हणते की माझे जर का 8 लाख लोक 10 लाख लोक झाले, त्यातील जर का 7-8 लाख लोक जर का रोज ऍप्लिकेशन बदलत असतील तर त्याला फिल्टर लावायची गरज आहे का? गरज नाही मित्रांनो. पण आज जर का तुम्ही असाच जर का व्यवहार करत असला तर हे सगळं ऑनलाईन दिसतंय आपल्याला. किती लोकांनी डाउनलोड करून घेतलेलं आहे, किती लोक ऑनलाईन मध्ये आहेत, किती लोक रोज बघतायत. एक तासाचा त्यांचा रेशो काढला जातो. साधारण जर का बघितलं तर 6 ते 7 हजार लोक फक्त एका तासामध्ये व्हिजिट घेतात. एका तासात 6 ते 7 हजार लोक फक्त. आपले 8 लाख लोक आहेत, 10 लाख लोक आहेत. आज 24 तास लागले तर 10 लाख लोक केले तर 1 ते 2 लाख लोकांचा काउंट आपल्याला एका तासामध्ये काउंट झाला पाहिजे. आज जर काही एवढं झालं मित्रांनो तर हायएस्ट रेकॉर्ड दिला आपल्याकडे. आज लाईफ टाईम पर्यंत आज अपॉर्च्युनिटी आपल्याला घ्यायची असेल तर आता हा बेस आपण जो तयार केलेला हा ठरवून घेऊ नका. हीच माझी इच्छा आहे. आज प्रत्येक जण फक्त पैशासाठी फक्त एवढंच बघतो संध्याकाळी 12 वाजून 10 मिनिटांनी की आज फक्त आपल्याला किती आलेले आहे, माय पेआउट डिटेल आणि फक्त डायरेक्ट विड्रॉल. बाकीची 2 बटन मुळे दाबतच नाही. बाकीची बटन आज आठवते तुम्हाला की लॉगिंग कधी केलं तुम्ही? दुसरं काही मित्राचं लॉगिंग कधी केलं लॉगिंग फॉर्म म्हणून? नाही वाटत ना, कारण आपण कधी केलंच नाही ना. आता फक्त आपण काय केलं, फक्त जवळचे 10 लोक कंपनीला करत घेऊन टाकले. आणि आता जर का कंपनीचा पेआउट होणार लागला आपला म्हणून आता आपण 15 करतोय, 20 करतोय, 25 करतोय, 30 करतोय. अरे कंपनीच्या गरजेसाठी नका करू. आज आपला पैसे मिळायचे म्हणून आपण डायरेक्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा ना. आज कंपल्सरी का करायला लावताय कंपनीला? आज जर का तुम्ही हे डाउनलोड जर या आठवड्यात नाही केलं तर पुढच्या आठवड्यामध्ये कंपनीला कंपल्सरी करावं लागेल. आता लावा फिल्टर. लोक ऐकतच नाहीत. त्यांचे जोपर्यंत पैसे पुरत नाहीत, रोजचे 20 रुपये त्यांचे जेव्हा बंद करत नाहीत तोपर्यंत ते लोक म्हणणार नाही सिनियरला मोबाईल नाही. अरे माझ्या आज 20 रुपये नाही आले. मग त्याला तुम्ही सांगणार का त्याला अरे तू बघितलं नाही म्हणून 20 रुपये आले? अरे पण त्याला नाही आले तर तुम्हाला सुद्धा लक्षात ठेवा. कारण आपला सगळा बेस जो आहे आज जो कोणी 20 रुपये जनरेट करतो त्याच्यावरती वरच्या 7 लेवलला 7 रुपये मिळतात. मग आज ही कंपनीची वेळ आणून देऊ नका. फिल्टर लावायची वेळ आणून देऊ नका. आठवड्याभराची मी सुद्धा कंपनीला बोलत मित्रांनो की आज कंपनीला सांगितलं आहे की तुमचं आयुष्य सर्टिफिकेट काही 2-3 दिवसात जरी आलं तर तुम्हाला ते अपडेशन करायला 2-3 दिवस झाले म्हणजे आपल्या आज 7 दिवसाचा पिढ आपल्या हातात मिळणार आहे. मे बी पुढच्या सोमवारच्या त्यांनी फिल्टर लावायची वेळ आपल्याकडनं जर का आली तर त्याला आपलं इन्कम डायरेक्ट मिळून कमी होणार आहे आणि त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी जास्त होऊ शकते. आज कंपनी म्हणते लगेच सगळे म्हणतील आता जाऊ दे माझं पोट भरले, आता मला भरपूर पैसे मिळाले, आता चालू नाही का त्याचा काय फरक पडतोय? बरोबर नाही. पण ही तुमची मनस्थिती बदलण्यासाठी आतापासून आपल्याला कंपनी असावं लागेल की आपल्यामध्ये जॉईन झालेल्या सर्व लोकांना आपल्याला सांगावं लागेल की अरे बाबा रे आठवड्याभरानंतर फिल्टर लागणार आहे, आताच कनेक्ट करायला लावा. त्यांना आताच ते डाउनलोड करून घ्यायला सांगायला सुरुवात करायला. अशी अपॉर्च्युनिटी मला 8-10 हजार रुपये दिवसाला नाही मिळणार तुम्हाला कुठंच. आज खूप गरीब लोक आहेत. आज त्यांची रोजीरोटी आज ही कंपनी चालवते. आपला अधिकार नाही ही कंपनी आपल्याला बंद करून द्यायची. हा आपला अधिकार एवढाच आहे की आज आपल्या हातात ही कंपनी आहे, आपली कंपनी आहे आणि ही आपली कंपनी अजून वाढवायची असेल तर अजून लोकांपर्यंत प्रमोट करणं गरजेचं आहे आपल्याला आणि त्यांना रोज बघणं कंपल्सरी आहे. अजून काय तुमच्या शंका असतील आज कंपनी काय फोन करते. आज कंपनी आता मी तुम्हाला ग्रुपमध्ये एक मेसेज टाकलेला आहे की आज एक कंपनी आता एक मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर आता डिक्लेअर केलेला आहे की ह्याच्यावरती जर का फक्त तुम्ही तुमचे जे काही करेक्शन असेल तेवढेच फक्त त्या व्हॉट्सअप मध्ये पाठवायचे. उद्या अजून 3 नंबर मार्केटमध्ये लॉन्च करणारी कंपनी वेबसाईट वरती घेणार आहे. तिथं तुमच्या फक्त आज असणारे बँकिंग क्षेत्रासाठी असेल की जर तुमचं केवायसी अपडेशन नसेल, तुमचा पेआउट आला नसेल त्यासाठी व्हॉट्सअप नंबर एक असेल. त्यानंतर तुमचा करेक्शन नंबर साठी एक असेल. त्यानंतर तुमचं पीपीएफ ओपन होत नाहीये किंवा तुमचा पासवर्ड जनरेट होत नाहीये अशा लोकांसाठी अजून एक नंबर असेल. आणि एक नंबर आपण आपल्यासाठी ठेवलेला आहे फ्री मध्ये की समजा कुठला काही नाही लागला तर इमर्जन्सी म्हणून तुम्ही त्यावरती कॉल करू शकता. एकच नंबर कॉलिंग नंबर असणार आहे.
पण आज कंपनी टार्गेट दिलं तुम्हाला की जर का क्युरी तुमच्या 24 तासामध्ये जर का सॉल्व्ह नाही झाली तर मी त्या नंबरवरती कॉल करा, तर तुम्हाला आपला 24 तास 24/7 आपला चॅटिंगचा नंबर तो आपण आता डिक्लेअर करतो. मग आज कंपनी सुद्धा आपल्या बरोबर काम करते. म्हणजे आपण थोडं पेशन्स जे ठेवले आहे ते पेशन्स. आता काही लोकांचे मला आले होते की सर आता कंपनीचा अकाउंट मधनं तर पैसे वजा केले पण माझ्या बँकेत आले नाही. आपण वाट बघत असतो मित्रांनो की आपल्या एसएमएस येतं बँकेकडनं, किंवा आपण बँकेत जायची कधी तसदीच घेत नाही की आज आपल्याला कधी बँकेमध्ये जाऊन स्टेटमेंट घ्यायची गरज नाही. आणि लगे आपण सिनियरला सांगतो सर अहो मी पे आउट मारलं ते विड्रॉवल आणि माझे ते अप्रूव्ह पण झाले पण माझ्या बँकेतच आले नाहीये. म्हणजे मी त्यांना आज बघितलं ना मित्रांनो की त्यांना एक टाईची आयडी काढून दिला 7-8 लोकांना, तर ते म्हणले सर नाही प्रतिसाद विड्रॉवल आले मला आली होती. पण मी सांगायचं विसरलो तुम्हाला, म्हणजे आज कंपनीला आपण का कामाला लावतो फुकटच्या फुकट. जर का पेआउट येत असेल आपल्याला तुम्ही स्टेटमेंट मध्ये बघा ना, चेक करून बघा ना, मिनी स्टेटमेंट मध्ये काय काय ते फिगर दिसत नाही. बरोबर आहे. ऑनलाईन तुमचं नेटवर्क असेल तर ऑनलाईन मध्ये तुम्ही बँकेत बघा. पण आज जोपर्यंत तुम्हाला स्वतःला खात्री होत नाही, आता कंपनी एक नवीन नियम काढणार आहे की ज्याचा पेआउट जर आला नाही ना त्यांनी बँकेचं स्टेटमेंट देणं कंपल्सरी होणार आहे आता. कारण कंपनीला जर का तुम्ही त्रास देत असेल त्याच्यामुळे अगोदर तुम्ही तुमचा त्रास घ्या की आज त्या बँकेत जा त्याला सांगा की अरे मला ही 25,000 विड्रॉल मारली होती माझ्याकडे अप्रूव्ह झाली पण माझ्या बँकेत आले नाही, मला स्टेटमेंट दे. आज 4 तारखेला विड्रॉल मारले असेल तर 3 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत स्टेटमेंट तुम्हाला कंपनी मागवेल आणि त्यात जर का काही तुम्हाला नाही दिसलं तर कंपनी तुम्हाला परत एक तुमचा जो काय ट्रान्झॅक्शन आयडी आहे तो क्रिएट करून समजा बँकेत कुठे होल्ड झाला असेल पेमेंट तर ते तुम्हाला रिलीज करून देईल. पण त्याच्या अगोदरच आपण कंप्लेंट टाकतो मला पेमेंट आलं नाही तुम्ही अकाउंट दाखवत आहे, पण बँकेत जायची तसली आपण घेतोय कमी कमी. आणि अजून एक विनंती सांगतो, हे कंपनीला 4 आपले नंबर तर भेटलेले आहेत पण हे कशासाठी पाहिजे तो. आज आपल्याला लॉगिन करताना स्वतःच नाव सुद्धा नीट टाईप करता येत नाही. आपला मोबाईल नंबर सुद्धा एक डिजिट का चुकतो 2 डिजिट का चुकतो. आज तुम्ही सबमिट करायच्या अगोदर तुम्हाला फक्त एवढं स्वतःला चेक करता येत नाही. आज आपणच आपल्या क्युरी वाढतो मित्रांनो आणि त्याच्यामुळे कंपनी जास्त बोलू शकते. आणि जर तुम्हाला ते चुकले म्हणून नंतर लक्षात येतं की मला माझी साईड ओपन होत नाहीये. अहो पण चुकीचा नंबर कोण टाकते, कंपनी टाकते का, कंपनी लॉगिन करते का, आपण लॉगिन करतो. किंवा तुम्ही जेव्हा सिनियरकडे लॉगिन करताना त्या सिनियरने झटकलं पाहिजे हात अरे बाबा रे तुला रेकॉर्ड एक पाठवतोय तुम्ही तो लॉगिन कर. कारण आता हा कोकाडी तुमच्या खर्च पडणार आहे. कारण का ज्याचं चुकणार आहे त्याच्या अकाउंट मध्ये 330 रुपये कट होणार आहे. त्याच्यामुळे तो सिनियरला शिवाय द्यायला म्हणणार की तुला लॉगिन करायचं होतं तू ते 330 रुपये भर म्हणणार तुम्हाला. त्याच्यामुळे मित्रांनो आज फक्त एवढंच 4 गोष्टी टाकायच्या तो स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कंप्लेंट सॉरी मोबाईल नंबर टाकायचा तुमचा जो रोज तुम्ही रेग्युलर वापरता तो, आणि त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे न चुकता आणि तुमचा आयसीआयसीआय कोड नंबर टाकायचा. हे 4 गोष्टी फक्त टाकायच्या तुम्हाला स्वतः लॉगिन करताना. मग ह्या आपण का चुका करायच्या, थोडा खर्च कमी करून ना कंपनीचा टाइम वाचू ना आपण ऑनलाईन चालवण्यामध्ये आपल्याला मित्रांनो. तर एक रिक्वेस्ट होती, आज अभ्यास तर खूप चांगला आहे आणि तुम्हाला कोणत्याही विनंती आहे की तुम्ही थांबू नका मित्रांनो. मोठा ग्रुप करून त्या 10x10च्या माध्यमातून आज 15, 20, 25 लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. चांगला इन्कम सोर्स लोकांना द्या, त्याचा प्रभाव तुम्हाला मिळेल मित्रांनो. पद्धतीने तुमचे काही क्युरीज असतील किंवा काहीच असतील त्याच्यासाठी आता कंपनीचे 2 मोबाईल नंबर आले. आम्हाला कंपनी अजून 2 मोबाईल नंबर एक्स्ट्रा दिलेले आहे. जर का तुम्हाला तिथून किंवा असेल तर मी तुम्हाला नंबर इश्यू करणार आहे. पण जोपर्यंत सिस्टीम लागत नाही तोपर्यंत तोच नंबर वापरा. आणि जर का काय अजून क्युरी असेल 2 दिवसात जर का तुमचे नाही झाले तर सर तुमच्याकडे 2 नंबर देतो सिनियरकडे, त्यांच्या मार्फत तुम्हाला आम्ही 10 पोरं देतो अजून तिथे, त्या पोराच्या माध्यमातून तुम्ही तुमची क्युरी सॉल्व्ह करू शकता. पण जोपर्यंत तर लगेच माझ्याकडे पण टाकू नका ते दोघांकडे टाकू होईल किंवा होईल, दोघांचं काम वाढू नका. ओके मित्रांनो, अजून एक जागा कंपनीला घेऊन जायचं आपण जसं ठरलेलं आहे. आज या डिसेंबर पर्यंत आपले 1 कोटी लोकांची ताकद तर होणारच आहे. पण तिथून जो काय पुढे कारभार मित्रांनो आयुष्यभरामध्ये हा कधी कारभार होणार नाही. खूप मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे कारभार. तर मला काय क्युरीज असेल उद्यापासून मी म्हणेल आपला उद्या सकाळचा 11चा हॉल हा भरला पाहिजे. आज तुम्हाला जर का सारखं ऐकायचं वाटत नसेल तर तुम्ही कमीत कमी हा मीटिंग मध्ये येऊन बसा. साईडला ठेवा वाटलं सर मोबाईल किंवा त्याला फक्त येऊन त्याचा आवाज सगळा म्यूट करून ठेवला तरी चालेल. फक्त लक्ष ठेवा एकदा हॉल भरल्यानंतर जी लोक जॉईन झाली आहे त्या लोकांनंतर हळूहळू रिमूव्ह व्हायला सुरुवात करा. कारण का रिमूव्ह झाले तरच मग बाहेरचे लोक आतमध्ये यायला सुरुवात करतील. पण लोकांना वाटलं पाहिजे अरे हा 3,000चा हॉल सुद्धा भरतोय, 1,000चा हॉल सुद्धा भरतोय. आपली ही आता कॅपॅसिटी जी आहे ती आता आपण 3,000 ची केली आहे.
या आयडीवरतीच आपले ही मीटिंग चालत असल्यामुळे त्याच्याकडे आपली कॅपॅसिटी 3000ची आहे. 1000चा हॉल पुरत नाही म्हणून आपण आता 3000ची घेतली आहे. आज जसं तुम्ही आता रिस्पॉन्स दिला या 3000 लोकांनी, उद्या कमीत कमी आपल्या प्रत्येकाच्या एका, आज विचार करा तुम्ही, आज एवढे 10 लाख लोक आहेत, या 10 लाख लोकांनी समजा एक आठवड्यामध्ये प्रत्येकाने फक्त एक जरी जॉईन केला तर आपल्या कंपनीचा काउंट कुठल्या कुठे जातोय 20 लाख. त्या 20 लाख लोकांनी एक जॉईन केला 2 दिवसामध्ये तर जवळजवळ 40 लाख. म्हणजे जर का ठरवलं तर ह्या मंथ एंडला सुद्धा आपण जवळजवळ 1 कोटी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. पण हे कोणाला सांगतोय मी, ज्याला जास्त पैसे कमवायचे तो पळतोच आहे, पण ज्या लोक थांबलेले आहेत की नाही. आज एक नियम होता बघा, काय लोकांमध्ये आता रिसेट फिरतीये की अशी होती रिसेट की आज जर का तुम्ही आज नुसतं जॉईन झाला तर तुमचा पहिला पेमेंट जेव्हा तुम्ही टाकायला जाता 500 रुपयाचा, तेव्हा तुमच्या कंपनी म्हणते की तुम्ही 2 लोकांना स्पॉन्सर केल्याशिवाय तुम्हाला पहिला पेमेंट मिळणार नाही. ही कंडिशन टाकायला लावायची का आपल्याला? नकोय की आपल्याला? मग ही कंडिशन जर आपल्याला नको असेल तर आज आपल्याला स्वतःहून काम करायला सुरुवात करणार की आपल्याला कंडिशन टाकायची, कंडिशन कंपनीवरती आणू नये आपण, अशी मला विनंती करायची आपल्याला. त्यामुळे आपलं काम आपण करावं, कंपनीचं काम रेग्युलर मध्ये करते आहे मित्रांनो. आणि आज खूप आता वेळ पण 1 तास होऊन गेलेला आहे. आजपर्यंत आपली साईड थोडी आता स्लो मध्ये चालू आहे, पण बरंचसं काम आता 80% पूर्ण झालेलं आहे. आज रात्री आणि पूर्ण सकाळी 6 वाजल्यापासून परत आपलं काम कम्प्लीट होईल. उद्यापासून सकाळी साईड पूर्ण परत चालू होणार आहे. डॅशबोर्डचं काम थोडंसं चालू आहे, आपलं टीडीएसचं काम आपलं थोडंसं चालू आहे. त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय, पण लोकांना सांगा पेशन्स ठेवा, कारण का लोकांचा अनुभव आहे मागच्या कंपनीचा. पण आताशी मित्रांनो तर कंपनी चालू झालेली. आज आपला आता 10 लाखाचा टप्पा गाठलेला आहे. आता तिथं तर आपल्या कंपनीची वाटचाल चालू आहे. म्हणजे आतापर्यंत आपण फक्त फाउंडेशन तयार करतो, आता बिल्डिंग कुठे करायला सुरुवात करणार आहे आपण. त्याच्यावर कंपनी संपली नाही मित्रांनो, म्हणून आता कंपनी आजपासून चालू झालेली आहे सोमवारपासून. एवढं मोठं फ्युचर आतापर्यंत आपण तुम्ही जो बेस तयार करून ठेवला आहे, या बेसच्या माध्यमातून आज लाखो करोड रुपये आज तुम्ही ह्या कंपनीच्या माध्यमातून रोजचे कमवू शकता. एवढी ऑपॉर्च्युनिटी तुमच्यामध्ये आहे. ओके, आज तुम्ही संपूर्ण सगळ्यांनी जो शेवटपर्यंत आज जो 3000 लोकांमध्ये परत रिपीट झाला असेल, त्यामुळे मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. पण आता परवा हिंदीमध्ये हेच लेक्चर मी घेणार आहे. त्या लोकांनी आता शुक्रवारी परत आपण येऊया. तुम्ही जर का सजेशन्स मला दिले तर आपल्याला काय अजून चेंजेस करायचे असतील तर आपण चेंजेस ते करूया. संध्याकाळचे आपण आठवड्यातून 4 मीटिंग ठेवलेले, कारण काय गुरुवार आणि रविवारी ऑलरेडी आपले ट्रेनिंग प्रोग्राम असतात. त्याच्यामुळे मी हा सोमवार, बुधवार आणि शुक्रवार ठेवलेला आहे. अजून तुम्हाला काही असेल तर आपण एक शनिवार एक्सप्रेस मध्ये ठेवलेला आहे. जर का तुम्हाला तिथे गेस्ट मीटिंग ठेवायची असेल आपल्या लोकांसाठी, स्पेशल लोकांसाठी 3000चा लोकांचा हॉल रात्री जर का तुम्हाला बनवायचा असेल, तर रात्री बऱ्याचशा लोकांना सुट्ट्या असतात, घरी असतात, लोक निवांत असतात, त्यावेळेस जर का मीटिंग तयार करायची असेल तर मला फक्त तुम्ही व्हॉट्सअप वरती करा, किंवा आपला जो ग्रुप आहे 100चा ग्रुप आहे, किंवा तुम्ही मला रिप्लाय करू शकता की सर तुम्हाला काय वाटतं त्याचं मला फक्त सांगा. आणि नवीन नवीन आयडियाज आज तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये टाकायला सुरुवात करा की त्याच्याने आपल्याला इम्प्रेशन मिळेल आणि लोकांना प्रोत्साहन मिळेल की यार नाही, ही कंपनी आता खूप मोठ्यात आलेली आहे, आता आपल्याबरोबर त्या ह्याच्या कंपनीवर आपलं काम करायला लागेल किंवा करायला पाहिजे, अशी सिच्युएशन आपण तयार करूया. आणि ही मीटिंग मी इथं थांबवतो. आपल्याला पुन्हा भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. उद्याची ही 3000ची कॅपॅसिटी मित्रांनो फुल झाली पाहिजे, एवढी रिक्वेस्ट आहे. भले तुम्ही मीटिंग ऐकू नका, पण मीटिंग मध्ये या आणि फुल झाला हॉल बाहेरून एक ठिकाणी फक्त बाहेर पडायला सुरुवात करा की नवीन लोकांना तिथे चान्स मिळेल. ओके, विथ दिस फ्रेंड, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला ऐकल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. मी तुमच्याबरोबर असंच थोडंसं नॉलेज देत राहील. आपल्याला कसं काम करायचंय, कोणासाठी काम करायचंय हे करता करता आज आपण सगळे मोठे होऊया. लेट्स वर्क टुगेदर, लेट्स ग्रो टुगेदर, ही संकल्पना आपल्याला ही इथं अंमलात आणायची आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ऑस्मॉस टेक्नॉलॉजी. पुन्हा भेटूया.